धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हांवर 18 फेब्रुवारीपासून अंतिम सुनावणी. शिवसेना राष्ट्रवादीचा पक्ष चिन्ह सुनावणी कोर्टामध्ये प्रलंबित. एमआयएमचं नेतृत्व मराठी माणसाकडे. मुंबईमध्ये एमआयएमच्या गटनेतेपदी विजय उबाळे. मुसलमानाला डावलून एमआयएमची मुंबईमध्ये राजकीय खेळी. मुंबईचे महापौर पद सलग तिसऱ्यांदा महिलेकडे. खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांमध्ये चुरस. मुंबई महापौर पदाची सोडत वादात. ठाकरे गटाचे आरक्षण श्रेणीवर आक्षेप. ठाकरे गटाने अभ्यास वाढवावा. भाजपचा उद्धव ठाकरे गटाला सल्ला. महापौर पदावर 14 ठिकाणी महिला बसणार. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी सोडत निघाली. राज्यभरातल्या 8 महापालिकांमध्ये ओबीसी महापौर असणार. 2 ठिकाणी अनुसूचित जाती तर 2 ठिकाणी अनुसूचित जमातीला प्रतिनिधित्व. आमदार नार्वेकरांनी सरिता म्हस्के यांना शोधलं. ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेविकेचा शोध लागल्यामुळे मातोश्रीला दिलासा. शिंदेंच्या वाटेत आडवं न येण्याचा भाजपचा निर्णय. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये शिंदेंचा महापौर. भिवंडीत काँग्रेसला फाटाफुटीची धास्ती. काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना. भिवंडीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी. विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या वादामध्ये सकपाळ यांची पुन्हा मध्यस्थी. धानोरकर यांच्या विरोधात वडेट्टीवार समर्थक चिडले. अमरावतीमध्ये बहुमत भाजपकडे, सूत्र राणांकडे. युवा स्वाभिमान पक्षाकडे 15 सदस्यांचा जादुई आकडा. विरोधात बसू पण राणांसोबत सत्तेत बसणार नाही. आमदार खोडके भूमिकेवर ठाम. महाराष्ट्रामध्ये इनोव्हेशन सिटीची घोषणा. तिसऱ्या मुंबईसाठी 1 लाख कोटींची गुंतवणूक. दाओसमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. धनंजय मुंडे यांच्या विरोधात फाईल चोरीचा गुन्हा नोंदवा. राज्य लोकायुक्तांकडे सुनावणी दरम्यान तक्रार दाखल. मुंडेंच्या कृषी मंत्रिपदाच्या दरम्यानचा वाद. भाजपच्या बंडखोरांचा शिवसेनेला फटका. शिवसेनेचे 10 उमेदवार पडले. शिवसेनेने जास्त जागा घेतल्याचा भाजपचा दावा. एमआयएमच्या सहर्ष शेखवर कारवाई करा. भाजप नेते किरीट सोमय्या यांची पोलिसांकडे मागणी. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवरून प्रशासनाची खरडपट्टी. समिती नेमून सुद्धा प्रश्न सुटला नाही. मुंबई हायकोर्टानं फटकारलं. अचलपूरमधील भाजपची एमआयएम सोबतची युती हे दुर्दैव. मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. लातूरमध्ये जन्मदात्या आईकडूनच चिमुकलीवर चाकूने वार. नवरा वेळेवर घरी न आल्याचा मुलीवर काढला राग. गोंदियात लव्ह जिहाद. आरोपी शाहरुख पठाणला अटक. अत्याचाराच्या निषेधात नागरिकांचा मोर्चा. मुंबई पुणे प्रवास 1 मे पासून घाटमुक्त होणार. प्रशासनाकडून अधिकृत घोषणा. नव्या बोगद्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं कमी होणार. जुहू चौपाटीवर अनधिकृत फोटोग्राफरकडून पर्यटकावर हल्ला. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सांताक्रूज पोलिसांनी अनधिकृत फोटोग्राफरला पकडलं. आता लोकलच्या केबिन बाहेर सीसीटीव्ही. मध्य रेल्वेकडून 161 लोकलमध्ये यंत्रणा कार्यान्वित. अपघातांच्या कारणांची उकल होण्यासाठी मदत होणार.